गर्भ दुःख विसरला त्रिवेदी तापे पोला प्राणीभूत कष्टला संसार दुःखे. रामदास महाराज यांनी रामदास महाराज म्हणजे काय? रामदास, जो रामाचा दास आहे तो रामदास. आता रामाचा दास कोण होतो? रामाचा दास कोण होतो? सगळे कशाचे दास आहेत? देहाचे. ऋषी मुनी जपी तपी जे काय आहे ते कोणाचे दास आहे? देहाचे. देह म्हणजे दहा इंद्रिय, स्थूलाचे नाही, सूक्ष्माचे तर असणारच ना. सगळं कशासाठी आहे? सगळं विषय सुखासाठी. कोणाला मेल्यानंतर सुख पाहिजे, स्वर्ग सुख, सलोकता समीपता स्वरूप मुक्त्या पाहिजे. पण सूक्ष्म देह आहे तिकडे, ते रामाचे दास नाही. राम म्हणजे आत्माराम. मग आत्माराम दास कोण असू शकतो? ज्यानी सगळं विषय सुख घेतलेलं आहे, त्याला कळलेलं आहे विषय सुख बरोबर नाही, नाशिवंत आहे. ज्याला कळलेलं आहे मी सर्व सुख घातलेलं, सलोकता समीपता स्वरूप, हे पण सत्य नाही. नंतर माणूस किंवा जीव कशासाठी जन्म घेतो? मला सद्गुरू भेटला पाहिजे. ते कशासाठी? ते कशासाठी आहे? मला विषय सुख नको. आणि विषय सुखात कर्तेपण आहे. भक्ती केली काय? पुण्य कमवलं म्हणजे कर्तेपण आहे की नाही? तिकडे कर्तेपण आहे तोपर्यंत देव भेटत नाही. पण म्हणतो विष्णूचा भक्त आहे, विष्णूची भक्ती केली, खूपच भक्ती केली तर काय? सलोकता समीपता स्वरूपता. पण तिकडे कर्तेपण आहे. कर्तेपण म्हणजे काय? मी पुण्य करतो, मी देवाची भक्ती करतो, मी मेल्यानंतर स्वर्गात जाईन, विष्णू लोकात राहीन, विष्णू होऊन राहीन, विष्णू होऊन राहीन, विष्णू लोकात राहीन, स्वलोकता समीपता विष्णू जवळ राहील. पण तिकडे कर्तेपण आहे की नाही? म्हणजे कोणाची भक्ती केली? स्वर्ग सुख घ्यायला पण काय लागतो? सूक्ष्म देह तर लागतोच. सूक्ष्म देह आहे म्हणून स्थूल देह आहे ना. स्वर्ग सुख भोगायला सुद्धा देहाशिवाय भोगू शकत नाही ना. म्हणजे आपण कोणाचं दासत्व केलं? देहाचं. जोपर्यंत आपण देहाचं दासत्व करतो तोपर्यंत आपण आत्मारामाचा दास नाही. आत्माराम म्हणजे काय? रामाचा दास म्हणजे काय? आत्मारामाचा दास. आत्मारामाचा दास कधी कळतं? जगत मिथ्या ब्रह्मसत्य. तर जगत मिथ्या कळण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे जन्म घेणंच चुकीचं आहे. म्हणून दासबोध दशक दुसरा समास पहिल्यापासून 10व्यापर्यंत जन्म घेणं कसं दुःखदायक आहे, त्रासदायक आहे ते सांगितलेलं आहे. पहिला काय सांगितलं? गर्भवास म्हणजे काय? पहिला दशक दुसरा समास, दशक तिसरा समास पहिल्यामध्ये काय सांगितलं? गर्भवास, दुःख सांगितलं. नीट समजून घेतला गर्भवासाचं दुःख तो माणूस कशाला परत ती वासना ठेवेल? ठेवू शकत नाही. एखादी गोष्ट आपल्याला टाकायची म्हटल्यानंतर आपल्याला काय पाहिजे? त्रासदायक आहे वाटायला पाहिजे, कष्टदायक आहे असं वाटायला पाहिजे.
तर पहिला दशक तिसऱ्या समाजमध्ये सांगितलं गर्भवास म्हणजे काय. आईच्या पोटात गर्भ धारणा होते, गाठ तयार होते, गाठ. त्यावेळेला आईला आनंद होतो, बाळाला दुःख होतं. गाठ आहे, बाळ दुःख होत, वाढत जात तसं दुःख वाढत जात. गर्भ वाढत जातो ना तसं दुःख वाढत जात. खाणं पिणं सगळं, संडास लघवी सगळं तिकडेच. नरकवास म्हटलेला आहे. गर्भवास म्हणजे नरकवास. मग तू कोणी असो, गर्भवास म्हणजे नरकवास आहे. कसं भूक लागली, काय लागली, सगळं पोटातच ना. गर्भातच झोपायचं, गर्भातच सगळं करायचं. नरकवास म्हटलेला आहे. चुकून पूर्वपुण्य असेल तर जन्म झाला तर काय, लहानपण किती त्रासदायक आहे ते या समासात दशक तिसऱ्याच्या दुसऱ्या समासात सांगितलं. बाळपण जन्म होणं कठीण. पूर्वपुण्यही म्हणतात त्याला, नाही तर आडवा आला कापून काढतात. आई घालवते, मुलाला पण घालवतात. बाहेर आला तर जन्म झाला चुकून, मागच्या जन्माचं काय पुण्य असेल तर ते दुःख कसं सांगितलं. लहानपण काहीच समजत नाही. रडायचं एवढंच माहिती, वाचा नाही तिकडे, फक्त आईचा स्पर्श तेवढंच कळत. पोटात दुखलं सांगू शकत नाही, रडून दाखल. आई वडील काय न्यायला अंदाजाने सगळं करत राहतात. ते उपाय, ते उपाय, ते उपाय. भूक लागली सांगू शकत नाही, रडायला बस. मग आपण दूध देतो, उचलून घेतो, नाही थांबत. कुरवाळतो, नाही थांबत. अंगाई घेतो, नाही थांबत. दूध दिलं का थांबत. तर त्याला दूध भूक आहे, पण तो सांगू शकत नाही. पोटात दुखलं नाही सांगू शकत. मग आपण दूध पाजतो, हे करतो, ते करतो, काहीच लागू पडत नाही. मग आपण अंदाज काढतो, बाळाच्या पोटात दुखतो, अपचन झालेलं आहे, गॅस झालेलं आहे. मग आपण काहीतरी औषध, त्याच्यानं त्याला बरं काय लागतं. त्याला काही जे पाहिजे तर नाही, वाचा नाही ना तिकडे. धर्म सेवकाने वाढतो. पुढे धीरे धीरे मुलांमुळे खेळतो, सगळं विसरून जातो. आईला पण विसरत होतो, खेळायला लो लागला लेकरांचा. मुलांची आवडते, आता खेळांची आवडते. आईला विसर, शाळेत जात नाही, फक्त खेळ डोक्यात. तिकडे पण पडला, पायाला लागला, हाताला लागला, डोळा फुटला, कान झालं. कुठे सुखाचं नाहीये. तेवढं करून आई वडिलांनी मारून मारून शिकवला. पुढे काय, परीक्षा आली, आजार आला, सगळा. जन्म काय सांगितलंय. जन्म हे दुःखाचे इंगळ म्हटलेलं आहे. जन्म हेची दुःखाचे इंगळ. इंगळ कसलं म्हणजे, इंगळ म्हणजे काय आहे, निखारा असतो ना, निखाराच आगीचा. त्याचे पाय दिले तर काय होईल. तसं जन्म घेणं म्हणजेच दुःखाचे इंगळ. म्हणजे गर्भवास पासून जे सुरुवात झाली, सुख जवळ एवढं, दुःख पहाड एवढं म्हटलेलं आहे. सुख नाहीच आहे, भास होतो मी, आशेने जगतो माणूस. किती त्रासदायक आहे लहानपण, बाळपण. गर्भवासचा प्रश्नच नाही. पण गर्भवासात असताना गर्भवासाचं दुःख आठवतं. जसं स्वप्नात असताना स्वप्नातलं दुःख सुख दुःख आठवतं, कुठल्याने तर काहीच नाही ना. तसं गर्भातून बाहेर आलं, गर्भवासाचं दुःख विसरलं. बालपण सुंदर वर्णन केलेलं आहे की काय बालपण आहे. भूक लागली सांगू शकत नाही, पोटात दुखलं सांगू शकत नाही, काय त्रास झाला सांगू शकत नाही. रडणं, शरीर सुकवायला हसून दाखवायचं, पण रडणंच. रडगाणं आहे.
रडगाण्यात पुढे शाळेत जायला मग खेळात विसरला, खेळ पुढे मोठा झाला, परत आपला अभ्यास आणि खेळ. म्हणजे अगदी नोकरी लागेपर्यंत, लग्न होईपर्यंत अगदी काय म्हणतात ना, प्रत्येक वर्षी पास व्हायला पाहिजे, पण चांगल्याच पर्सेंटेज नाही. सगळं पास होऊन बघून शेवटी काय आहे, 800 वर्ष जगतो माणूस, 800 वर्ष. फक्त म्हणतात ना कसं आहे, सुख काय मृगजळासारखं आहे, हातात आला असेल लगेच जातात. म्हणजे एकंदरीत गर्भवास पासून अगदी तारुण्यापर्यंत सगळं अगदी म्हातारपणापर्यंत सुख आहे पुढे. म्हणून सांगितलं, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तूच शोधून पाहिजे. कोण सुखी आहे? शरीर चांगलं आहे तो पण सगळं चांगलं आहे, शरीर गेलं तर दुःख. शरीर म्हणजे काय आहे, रोगांचा भंडार आहे तो. एकदा लागले रोग, ज्या शरीरासाठी आपण देवाला विसरतो, ज्या शरीरासाठी आपण देवाला विसरतो. शरीर सुख म्हणजे विषय सुख. त्याच्यासाठी आपलं काय कारण काय जन्म घेण्याचं, फक्त स्वतःला ओळखणं, ह्याच्यासाठीच जन्म आहे. हे सद्गुरू भेटल्यावर कळतं. पण कोणाला? जन्मजन्मी आम्ही भावपुण्य केले, मग यावेळी विठ्ठल कृपा केली. वासना कुठली पाहिजे मरताना? मला देह नको, देहाशिवाय मी कोण आहे ते ओळखायचं आहे. म्हणून सद्गुरू त्याच्यासाठी पाहिजे. या वासनेने माणूस देह सोडतो. त्याला कळलं नाही जीवन म्हणजे काय. जन्म घेणं चुकीचं आहे, कुठलाही जन्म असो घेणं चुकीचं आहे. म्हणून तो भक्ती करतो. भक्ती करून करून पुढे सगळं जन्मापासून मरेपर्यंत जे सुख घेतो ते सुख नाहीच आहे, विषय सुख आहे. जर ते घेतलं तर मृत्यू हे निश्चित आहे. जन्मापासून आपण काय करतो, विषय सुखच घेतो. मृत्यू निश्चित आहे की नाही? मृत्यूबद्दल ज्ञान नाही, मृत्यूनंतर काय होतं ते ज्ञान नाही, पुढचा जन्म कुठला होईल काही सांगता येत. अज्ञानातून जन्म घेतला, अज्ञानात मेला. मरण म्हणजे माहीत नाही, नंतर पुढे काय होतं तेही माहीत नाही. सद्गुरू ज्ञानांजन घालतो. गृहा घाली ज्ञानांजन, गृहा दाखवी दिसताना गृह सौभाग्य सात बोधना. गुरु काय करतो? ज्ञानांजन घालतो. तू ज्याच्यासाठी जन्म घेतलेला आहे तो कारण वेगळं आहे. तुझा गैरसमज आहे, तू देहासाठी जन्म घेतलेला आहे. तुझा जन्म कशासाठी आहे? देहासाठी नाही. तो आत्म्याला ओळखायचं. आत्मा म्हणजे काय? सगळ्यांच्या आत्म्यामध्ये आहे तो. सर्व चराचर भरून उरला त्यातुल्ला प्रेमळा कसे आव्हान करू मंगला. बद्ध ममशू साधक सिद्ध चारी खाणी चारी वाणी जुलक्ष सर्वेश्वरी तोच आहे. तो एकच एक. त्याला ओळखण्यासाठी आपला जन्म आहे. पण हे सद्गुरू भेटले. भक्ती मार्गात मेहनत पण करतो. भक्ती करतो आपण देहासाठीच. भक्ती करतो पण देहासाठीच. फार तर सलोक्त समिक्त स्वरूप या तिन्ही मुक्ती मागणार. पण शेवटी काय आहे? त्या मुक्ती पण नाशिवंत. काय भोगायला पण देह लागतो, सूक्ष्म देह लागतो तिकडे. सूक्ष्म देहाशिवाय स्वर्गसुख भोगता येत नाही. सलोक्त समिक्त स्वरूप या तिन्ही मुक्ती भोगता येत नाही. म्हणजे सूक्ष्म देह आणि कारण देह, तिकडे सूक्ष्म देह आणि स्थूल देह आहे. सूक्ष्म देहाने कुठलाही उपभोग घेता येत नाही, म्हणून त्याचे धारण काय करावं लागतं? स्थूल देह. म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल आहे तोपर्यंत तो विषय सुख आहेच. म्हणजे स्वर्गात जाणं हा पण विषय सुखच आला. कुठे कायमचा आनंद आहे तिकडे? पुण्य म्हणजे बँक बॅलन्स संपते आपली. चेक डिसऑनर होतात, संपलं. पुढे काय? परत जन्म निश्चित आहे. ढकलवून देते म्हणजे.
अज्ञानातून जन्म घेतो, अज्ञानात राहतो, अज्ञानात मरतो. मरण माहित नाही, जन्म मरण माहिती नाही. सुख म्हणजे काय माहित नाही, आनंद म्हणजे काय माहित नाही, काही माहित नाही. जरी देवाचा आपण भक्त समजला तरी तो विष्णूचा भक्त असो किंवा ब्रह्माचा किंवा महेशाचा असो किंवा 33 कोटी देवांपैकी कुणाचाही भक्त असो, कारण तिकडे कर्तेपणा, देहाचीच भक्ती होते. या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला, नको. तर मरताना माणूस वासना घेऊन जातो, मला सद्गुरू भेटला पाहिजे, जेणेकरून मला सत्य कळेल. सद्गुरू म्हणजे सत्य दाखवतो तो सद्गुरू. कोणाची ओळख देतो, कोणाची भक्ती करायला लावतो आपल्याला, आत्म्याची, म्हणजे रामाचा दास. रामाचा दास होतो आपण. सद्गुरू भेटेपर्यंत आपण कोणाचा देहाचा दास आहे, सद्गुरू भेटल्यानंतर आपण रामाचा दास. रामाची ओळख करून देतो सद्गुरू. कधी काय सांगितलेलं आहे, गर्भ दुःख विसरला, तो त्रिवेदा तापे पोळला, पाणी बोध कष्टी झाला संसार दुःखे. गर्भवास, जन्मापासून मरेपर्यंतचा दुःख, आणि नुसतं एवढ्यावरच नाहीये, तर ते वेदे तापे पोळला, चिंता पुढले. अधिभौतिक, जन्मापासून मरेपर्यंत आपण भोगतो ना सगळं अधिभौतिकच आहे. बाहेरून प्रहार होतात ना आपल्याला, ऍक्सिडेंट होणं, अपघात म्हणतो आपण त्याला, अपघात होणं, खड्ड्यात पडणं, जखम होणं, अंगावर वार होणं, कोणी वार करणं, हे सगळं आधी भौतिक आहे, म्हणजे बाहेरचं. आध्यात्मिक म्हणजे रोग आतून उफळतात. कॅन्सर होणं, हार्ट अटॅक येणं, व्हेरिकोज वेन म्हणा, डोळ्यांचा आजार म्हणा, पायाचा आजार म्हणा, कानाचा त्वचेचा आजार म्हणा, हे आध्यात्मिक ताप आहे. अधिभौतिक म्हणजे बाहेरून कोणी वार करणं, मारामारी करणं, ऍक्सिडेंट होणं, हे अधिभौतिक. ते जन्मापासून मरेपर्यंत अनुभवू शकतो आपण बाहेर. आध्यात्मिक म्हणजे आतून लहानपणापासून सुरुवात होतात. दाताला कीड लागणं, डोळ्याचे आजार, कानाचे आजार, परत ताप, सर्दी, खोकला, परत मोठेपणे हे पायाचे आजार, कॅन्सर वगैरे, म्हणजे हे सगळं आध्यात्मिक, म्हणजे आतून, शरीराच्या आतून उफाळतात ते आध्यात्मिक. बाहेरून म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे होणं किंवा पडणं किंवा कोणी दगड मारणं किंवा मारामारी करणं, हात मोडणं, पाय मोडणं, ते झाडून पडणं, खड्ड्यात पडणं, विहिरीत पडणं, पडून तो अधिभौतिक. तिसरा ताप अनुभवतो माणूस. तिसरा तापाचा अनुभव ह्या जीवाला येत नाही सहसा. जर भक्ती मार्गात नाही, आणि काय म्हणतात, रिद्धी सिद्धी ज्याला प्राप्त आहे त्याला कळतं की मी मागच्या जन्मात काय भोगलंय. त्याला आठवतं मेल्यानंतर हे मी भोगलेलं आहे. एक रिद्धी सिद्धीचा प्रकार आहे. किंवा काय म्हणतात, पंचाक्षरी. पंचाक्षरी तर सगळं सांगू शकतो मी मागच्या जन्मी काय भोगलेलं, काय भोगलेलं, काय अनेक जन्मांचं तू सांगू शकतो. हे ज्याला माहिती आहे, सगळं अभ्यास झालेला आहे की मी जन्मापासून मरेपर्यंत आध्यात्मिक अधिभौतिक ताप भोगलेला आहे, सुख नाही भोगला. मेल्यानंतर मला काय काय भोगावं लागले ज्याला आठवतं. दुःखच आहे, दुसरं नाही. मग काय करणार माणूस. एखादी वस्तू आपण घेतली हातात, पण तापलेला तवा आहे, हात ठेवला तर काय होणार, भाजणार. तापलेला ग्लास आहे, हात ठेवला तर भाजणार. चाकू धरला तर हात कापणार. चाकूला हात लावणार का आपण, उघड्या चाकूला नाही. तापलेल्या कपाला हात लावणार का, नाही.
त्यावर हात ठेवणं काही चुकून नाही. त्रासदायक आहे, दुःखदायक. तसं हा शरीर म्हणजे त्रासदायक आहे, दुःखदायक आहे. या धारण करणं चुकीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे लोकांना माहीत नाही की देह आपण धारण करतो. कल्पना काय, देव आपल्याला जन्माला घालतो. देव जन्माला घालत नाही आपल्याला, हे गुरुमार्गात कळ. देव कधीच जन्माला आपल्याला घालत नाही. आपण आपल्या इच्छेने आपल्या कर्माने जन्म घेतो. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागायला चुकलास, सगळं आपल्याचकडे आहे. मी भक्ती करतो, मी हे करतो, मी ते करतो, मी आहे तोपर्यंत देव नाही. एकदा देव म्हटलं का तू नाही. देव म्हणजे सद्गुरू, तो तुम्हाला खरं देवाची ओळख करून देतो. म्हणून सांगितलंय, काय सांगितलंय, सद्गुरू वाचून सापडणे सोय धरावे ते पाय द्या. सद्गुरूचे पाय धरायचे म्हणजे काय, तो सांगेल त्याच्याप्रमाणे चालणं वचन. नाहीतरी जाई फुकट तो प्राण, नाही काळ वेळ त्या लागे, सांगितलेलं आहे ना. एक दिवस मरण हे निश्चित आहे. म्हणून म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत आपण जे जे करतो ते सगळं फुकट गेलं की नाही, मरणार की नाही एक दिवस. म्हणून सांगे नाहीतरी जाई फुकट तो प्राण. फुकट प्राण जाणार नाही, उपयोग नाही ना. कारण जन्मापासून मरेपर्यंत देहाची सेवा केली, विषय सुखावर प्रेम केलेला आहे. विष म्हणजे मरणार. ज्या दिवशी आपण रामाचा दास हो, म्हणजे आत्मारामाचा दास हो. मला आत्मारामाचा दास होणं म्हणजे काय, आत्म्याची ओळख करून घेणं. त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे. सत्य वस्तू दाखवतो तो सद्गुरू. पण ही कळ कधी मारणार आपल्याला, ही कळ कधी मारणार. गर्भवास दुःख आठवायला पाहिजे, जन्मापासून मरेपर्यंत दुःख आठवायला पाहिजे. अनेक जन्म आपण काय दुःख भोगलेलं आहे मेल्यानंतरही ते आठवलं पाहिजे. तेव्हा वाटेल हे जन्म घेणं चुकीचं. मला विषय सुख नको, मी देहाचा दास झालेला आहे, तो दुःख भोगतोय. मला आत्म्याचा दास व्हायचा आहे का, मी आत्म्याला ओळखायचं आहे. मला मी कोण, मी कोण, मी कोण. गरमी म्हणे सोहम सोहम, मायदा म्हणे कोहम कोहम. आपण तेच करतो का, जीवाचा स्वभाव आहे. दुःख आला का देवाजवळ तासन तास बसणार, परमेश्वरा मला वाचव. जे दुःख होता वेगे पळाला, देव दुःख झाला, देवाशिवाय काहीच नाही. जगी असं कोणी नाही, त्यास देव आहे. तन मन धन लावून आपण भक्ती करतो. तो काळ गेला, पिरियड गेला का, काय करतो आपण, परत विषय सुखाकडे जातो. विषय सुखाकडे जातो उगीच, म्हणजे सवय. संग जडला देहबुद्धीचा. जोपर्यंत संग जडला देहबुद्धीचा आहे तो देव नाहीच आपल्याकडे, थांबतच नाही. संग जडलं, कसं जडलं पाहिजे, सत्ताचा. सत्संग म्हटलेला आहे. म्हणून सत्संगाचं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी काय शेवटी काय, एक ना एक दिवस तुम्हाला शेवटी खायला होत नाही, आपल्याला झोपायला होत नाही, उठायला होत नाही, लग्नाला द्यायला होत नाही, शरीर काम देत नाही. जवळ झुटता तवळ त्यांची प्रीती जज झाली, घ्यायची निंदक होती, याची दुःखे तुला मी सांगू किती. म्हणून येतो श्रीधर काकोडत. सावधान सावधान, सावध होत नाही आपण. सद्गुरू आपल्याला सावध करतो. सद्गुरू आपल्याला सावध करतो. सावध हो, तू देहावर प्रेम करतो चुकीचं आहे, रामावर प्रेम कर. किती जपलं आपण, भाजी आणतो, भाजी टोपली ठेवलं तर लवकर खराब. मग काय करतो आपण, पाणी भरून ठेवतो, ती पण खराब होणार. फ्रीज मध्ये ठेवतो, काही काळानं तेही खराब होणार. तसं शरीर आहे, याला किती सुख द्या, सुखी होतच नाही. म्हणून सांगितलं, काय सांगितलं, अवचट सुकृते नरध्या झाले भेटी, पशु सुत जाय धनदिन प्रीती मोठी, माझ्या माझ्या म्हणून म्या धरल्या पोटी, याच्या संगे भोगीला दुःख पोटी. पहिले देहाला आपण म्हणतो माझा देह, माझा देह, माझा देह.
दुसरा माझा मुलगा, माझा मुलगा, माझी बायको, माझी बायको, माझे नाते, माझे नाते, माझा घर, माझा घर, माझी मालमत्ता, माझी मालमत्ता. म्हणून सांगितलं अवचट सुकृती नरदेह झाली भेटी. कोणाची भेट झाली? देवाची. पण ती विसरतो. अवचट सुकृती नरदेह झाली भेटी. पशुसुतचा धनधीन प्रीती मोठी. माझी माझी म्हणून मी धरल्या पोटी याच्या संगे भोगीला दुःख कोटी. देहाला माझा म्हणतो, तो तुझा आहे का? विचार केला तर ऐसे विवेकांची का विविध भ्रमणे भ्रमे. विवेक केला तर देह आपला आहे. विचार करा, देह आपला आहे का? तो त्याच्यात तो आत्माराम नाही आहे, हृदयात आहे तोपर्यंत आपला आहे. तो आत्माराम निघून गेला तर देह पुढे राहिला. आत्माराम आहे ना हृदयात. विष्णूचं स्थान कुठे? हृदयात. एक इलेक्ट्रॉन आहे, त्याला जाळी म्हणतात. 6 डायरेक्शन मध्ये फिरतो. त्याला आपण डॉक्टर ECG काढतात, इलेक्ट्रॉनिक कार्डिओग्राफ. ते इलेक्ट्रॉन कुठून आला, कुठे गेला कळत नाही डॉक्टरना. सायन्स संपला. जोपर्यंत इलेक्ट्रॉन आहे तोपर्यंत हृदय आहे, हृदय आहे पण शरीर आहे. तो इलेक्ट्रॉन गेला, मारून गेला, डेड म्हणतात, डिक्लेअर डेड. हे इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तोच आत्माराम. नव्हे जीवभूत सनातन. तो सगळ्यांच्या हृदयात आहे. तो त्याच्याकडे लक्षच नाही. म्हणजे अलक्ष लक्ष लक्ष पाहिण्याची वस्तू परत ब्रह्मरूपतेचे प्रदेश. तो ब्रह्माचं रूप तो आपल्या हृदयात आहे. तो 6 डायरेक्शन मध्ये फिरतो. हृदय काय? रक्तपुरवठा करतो. त्याच्यामुळे सगळं ब्रेन वगैरे सगळं चालतं. शरीर चालतं. मशीन, ही मशीन चालतं. पण मशीन असून नसून सुद्धा तो आहे ना तिकडे. त्याला सूक्ष्म देह म्हणतात. देह त्याचा इन्स्ट्रुमेंट आहे. ते इन्स्ट्रुमेंट आहे. जसं आपण गाडी चालवतो, बाईक चालवतो, कार चालवतो, साधनं आहे की नाही? चालवणारा तो आहे ना. साधनं आहेत ती. शरीर साधन आहे जीवाचा, विषय सुख घेण्याचा. सद्गुरू भेटल्यावर काय सांगतो? तो देहाचा विषय सुख घेण्यापेक्षा तू आत्मसुख घे. मग तू देहाशिवाय राहू शकतो. मनाला उपदेश केलेला आहे. म्हणून रामदास मनाला उपदेश केला, मनाचे श्लोक लिहिले. तुला देहाची गरज नाही, पण तू विषय सुख घेतो म्हणून देहाची गरज आहे. आत्म्याचं सुख घेतलं तर विषय सुखाची गरजच नाही. आत्मसुखच आहे. तो देहाशिवाय घेता येतो आपल्याला. मनाची पण गरज नाही तिकडे. मने उत्पन्न झाले नसे पद्धती जेव्हा आता हेतू आम्हा शब्दात तडस उंडेले निजरूप होता ते सुख काय सांगतो. वाचे बोलता नाही आणि तेचे नियोगे गेले मी पण माझे ते सुख आहे. मनाशिवाय आपण आहोत, देहाशिवाय आपण आहोत. म्हणून सांगितलं चिदानंद रूपामध्ये सगळ्यांशिवाय आपण आहोत. आपल्याला आपण ओळखणं तो सद्गुरू दाखवतो. पण कळ मारली पाहिजे. म्हणून काय सांगितलेलं आहे? गर्भवास विसरला तो त्रिवैदा तापे पोळला. प्राणीभूत कष्टी झाला संसार दुःखे. संसारात दुःखी व्हायला पाहिजे. कळ ती कळ मारली पाहिजे. जोपर्यंत कळ मारत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. म्हणून सांगितलं वेद तापे पोळला संसार दुःखे दुखावला तोची अधिकारी परमात्मा. कारण त्याला कळतं जग फसवा आहे, शरीर फसवा आहे, प्राण फसवा आहे, जीव फसवा आहे, सगळं फसवा आहे. हे कळलं पाहिजे. हे दुःखदायक आहे, त्रासदायक हे कळलं पाहिजे. एखादी वस्तू कधी सोडतो? त्रास होतो. दुःख आहे, त्रासदायक आहे. तसं हे जीवाला कळलं पाहिजे. जिवंत असते हे सगळं त्रासदायक. भक्ती करतो ती देहासाठीच मग. जगासाठी न मागता हे सगळं नाशिवंत जाणं, विविध तिन्ही मुक्ती नाशिवंत जाणं, ते पण देहासाठीच आहे मुक्ती.
न सत्य काय? सत्य एकच आहे, विषय सुख नाही, आत्मसुख घ्या. त्या आत्मसुखासाठीच सद्गुरू पाहिजे. सद्गुरूशी आत्मसुख भेटूच शकत नाही आपल्याला. भक्तीमध्ये कुठे आत्मसुख मिळतं? कारण तिकडे कर्तेपण आहे ना. आपण आहोत ना तिकडे. पुण्य कमवतो. म्हातारा वासना घेऊन तू वैकुंठात जातो. वैकुंठात गेल्यानंतर पुण्य सगळं परत आहे की नाही? म्हणजे तू आहे की नाही? तुझ्याशिवाय तू नाही आहे तिकडे. तुझ्याशिवाय तू पाहिजे. आपण आहे. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत देव. म्हणून मरताना वासना कुठली पाहिजे? हे सगळं नाशिवंत आहे. चुकीचं आहे, दुःखदायक आहे, त्रासदायक आहे. मला सद्गुरू भेटला पाहिजे. सद्गुरू भेटून मला माझी ओळख द्या. सद्गुरू भेटला म्हणून बीजमंत्र देतो. तो बीजमंत्रानं काय होतं? संतांची भाषा कळते. आत्मसुखात जातो आपण. स्थूल देह म्हणजे कळतं, सूक्ष्म देह म्हणजे कळतं, कारण देह म्हणजे कळतं, महाकारण देह म्हणजे कळतं, सद्गुरू म्हणजे कळतं, आत्माराम म्हणजे काय कळतं. म्हणून सांगितलं रावणा माझी जाता राह देवस्था म्हणून मन झाले नसे बदलते. देहरूपी देवळा सद्गुरू त्या बीजमंत्राने नेतो. म्हणून सांगितलं जाही देवन बीजमंत्र मजला संसार या तारिले मोक्षाची मज जाण वाट बरवी दावून या सोड. जन्माची मूळ उखडून टाकतो. जसं रोगाचं मूळ उखडून टाकतो की नाही डॉक्टर? औषधाने नाही झालं ऑपरेशन उखडून टाकतो की नाही? बरोबर रोग होऊ देत नाही. म्हणून सांगितलं जन्मा काय म्हटलंय? जाही देऊन बीजमंत्र म्हटला. बीजमंत्र औषध आहे तो. रोग कुठला आहे? मी कोण हे विसरलेलं आहे. तो रोग. त्या रोगावरती औषध काय? जाही देऊन बीजमंत्र मजला संसार या तारिले. संसार म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत अनेक जन्म आपण दुःख बघतो. त्या संसार रूपी त्याच्यातून तारायचं काम आहे. ते तारक मंत्र म्हटलेलं आहे. जाय देऊन बीज मंत्र म्हणा संसार या तारिले मोक्षाची मज जाण वाट बरी. मोक्ष म्हणजे काय? देव सांगू शकत नाही. देव म्हणतात स्वर्गात ये, तुला सुख मिळेल, माझी भक्ती कर. मोक्ष देव सांगू शकत नाही. देव तीच का? ईश्वरम मायानी विद्या माया निरंजनम. ईश्वर माया मी आहे म्हणून विष्णूला काय मजबूत म्हटलेला आहे. तो काय स्वर्गाचा आपल्याला मीच दाखव. द्वैत आहे तिकडे. तू देव भक्त मी कल्पना आहे तिकडे. ईश्वरम मायानी विद्या माया तिथं निरंजनम. ईश्वर पण मायावी आहे. सगळं सत्य नाही. महामोहन देव वर्षती लिहिलं या. अज्ञानी जग. अज्ञान म्हणजे मी कोण विसरलं. सगळं अज्ञानीच झाले की नाही. देव भेटला म्हणून साक्षात्कार झाला. कोण? विष्णू भेटला म्हणून साक्षात्कार झाला. ब्रह्मा भेटला मला साक्षात्कार. महेश भेटला मला साक्षात्कार. देवला प्रसन्न झाला. 33 कोटी देव मी कोणता देव भेटला मला साक्षात्कार. मला देव भेटला. तो देव नव्हे. कल्पनेची देव कल्पना ना असं ती कल्पना आहे. कुठली? मी देव आहे कल्पना म्हणून तो देव आहे. इकडे सद्गुरू का म्हणतो तूच नाहीये. तू नाहीये. एकच आहे देव आहे. त्याला सद्गुरू ओळखायला होतो. म्हणून जाई देऊन बीज मंत्र मजला संसार या तारिले मोक्षाची मज जाण. मोक्ष म्हणजे काय? नाम द वर्ड म्हटलेलं आहे. जगच नाहीये. मन नाहीये, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, जग नाहीये, देव नाहीये, काहीच नाहीये. पण तू आहेस. त्याची सद्गुरू ओळखतो त्या एका बीजमंत्राने. बीजमंत्राचं महत्व किती आहे हे रूपी देवळात नेतो ना आपल्याला. त्या बीजमंत्रानेच शक्य होते. नामस्मरणाने नाही. नामस्मरणाने पुण्य वाढतो. कर्तेपणा आहे तिकडे. सूक्ष्म देह आहे तिकडे. बीजमंत्र आणि नामस्मरण मध्ये हा फरक आहे. भक्तियोग आणि ज्ञानयोग मध्ये हा फरक आहे. भक्तियोग मध्ये देव राहतो. देव राहतो म्हणून तू राहतो. इकडे कसं देव पण नाही आणि तू पण नाही. तू देव भक्त मी कल्पनाच नासली हीच प्रभू पूजा करतो. दत्तात्रयंत्री. दत्तात्रय म्हणजे जीव त्रिगुण. अंतरातून कळलं पाहिजे मी देह नाही, मी आत्मा आहे.
त्याच्यासाठी तो बीज मंत्र जाई देऊन बीज मंत्र मजला संसार या तारिले मोक्षाची मज जाण वाट बरवी दावून या सोड जन्मांची सगळी मुळी खणून या दूरावली पा जिवंत असताना कळलं पाहिजे मी देह नाही, मला जन्म नाही, मला मरण नाही. जिवंत असताना मरण पाहायला पाहिजे. माझे मरण मी पाहिले डोळा पाहिला मुक्तीचा सोहळा पण कळ मारली पाहिजे. कळ कुठली मारली पाहिजे? गर्भवासाचा दुःख कळलं पाहिजे. नंतर त्रिवेदेत आम्ही पोळा नको नको वाटलं पाहिजे शरीरच नको. अगदी भरपूर पैसा असला तरी कोण जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोध. भरपूर पैसा आहे, भरपूर इस्टेट आहे, भरपूर नाव आहे, रोग लागला तर काय होणार? देवाला हाक मारणार की नाही? मोठा खूप करोडोपती आहे. आता बघितलं आपण टाटा वगैरे सगळे आजारी पडले देवालाच हाक मारले नाही, शेवटी कोणाला हाक मारले? धीरूभाई अंबानी चालवत नव्हतं शेवटी त्याला. भरपूर पैसे कमवले, भरपूर इस्टेट कमवलं, भरपूर नाव कमवलं, मान सन्मान सगळं घेतलं, पण जेव्हा म्हातारपण आलं तेव्हा चालायला झालं नाही. डोळीत घालून फिरवायचे. टाटाची पण परिस्थिती तसंच. काय शरीर चांगलं आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे, शरीर संपलं तर कोणी असू दे बद्ध मनुष्य साधक सिद्ध सगळ्यांना देहाचं दुःख आहेच, पण जागा व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरू आपल्याला जागा करतो. डाव डाव साधू जन साधा फुला लिहित गेला गेला मग कैचा भगवंत नर ध्या असतानाच आपण आपल्याला ओळखायला सद्गुरूला होतो. म्हणून सद्गुरूला काय सांगितलंय? जाही देऊन बीज मंत्र मजला संसार या तारेने मोक्षाची मज जाण वाट बरवी दावून या सोडले जन्मांची सगळी मुळ खण या दुरावली तपहायचा सद्गुरू आज मी नमितसे आता सोलो माझ्या सद्गुरूचा घात महिमा कैसा शिके दिन मी वाणाया सुतिशेष थकले तेथे मतिमंद मी पावन निरपेक्ष निरपेक्ष प्रेम करणार फक्त सद्गुरू असतो. आई वडील सुद्धा प्रेम करतात कशासाठी? म्हातारपणी मला आधार पाहिजे किंवा मुलापासून प्रेम मिळतो म्हणून तो प्रेम करतो. निरपेक्ष नाही. म्हातारपणाची आधार काठीचं काय म्हणतात काठीचा आधार आहे तो. तर त्याचा संसार बघून मला सुख मिळतो, पण तो पण विषय सुखच. म्हणजे आई वडील पण निरपेक्ष प्रेम करत नाही, फक्त सद्गुरू करतो. म्हणून पावन निरपेक्ष प्रेम येतं की निरपेक्ष अपेक्षा नाही कुठली. त्यांची अपेक्षा जसं शाळेत मुलगा जातो की नाही, गुरुजीचं काय लक्ष असतं? माझा विद्यार्थी शिकला पाहिजे, चांगल्या टक्क्याने पास व्हायला पाहिजे, त्याच्यात त्याला आनंद नाही. तसं सद्गुरू इकडे काय आहे? माझा शिष्य माझ्यापेक्षा उच्च कोटीचा पाहिजे, त्याला कळलं पाहिजे मी काय शिकवतो. पावन निरपेक्ष प्रेम येते केलं उठे सदा निरे वाळून त्यावर आमच्या प्राणाशी टाकला. म्हणजे आपला देह जरी ओळून टाकला, प्राण ओळून टाकला तरी त्याचे उपकार आपण करू शकत नाही. कारण प्राणाचा प्रॉब्लेम आहे ना, शरीराचा प्रॉब्लेम आहे, पीडा आहे शरीर, प्राण पीडा आहे. पावन निरपेक्ष प्रेम इतके लोटेस ओवाळून त्यावर आमच्या प्राणाशी टाकू आम्ही. प्राणाची किंमत राहत नाही ना. सद्गुरू परीक्षा पण अशीच घेतो की प्राणाची किंमतच राहत नाही तिकडे. नाहीतर एक दिवस जाणार आहे ना आपण. भाजी असते ना, भाजी खराब होणे आपण कापून खातो की नाही? आपण चवीने खातो, पोट भरतो की नाही? तसं या देहाची सद्गुरू आपली भाजी करून आपल्यालाच देतो. खा बाबा सुखी होत. देहाबद्दल त्याचं प्रेम आपल्या तोडून टाकतो. तो जीवाबद्दल प्रेम तोडून टाकतो, मनाबद्दल प्रेम तोडून टाकतो, कोरडे पण आणतो आपल्याला. साक्षी भावाने नाही ते सद्गुरू करतो. जी पुढे घालवायचं ना, जिवंत असेल त्याला मारायचं आहे ना, ते सद्गुरूच मारू शकतो, दुसरं कोणीच मारू शकत नाही. म्हणून सद्गुरूला आपण अनन्य शरण जातो. म्हणून काय सांगितलंय? गर्भ दुःख विसरला तो त्रिवेद तापे पोला प्राणी होत कष्टी झाला संसार दुःखे राजा सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय राजा सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय राजा सद्गुणा श्री गुरुलिंग महाराज की जय
राजा आदिराज सद्गुणा श्री काळ सिद्धेश महाराज की जय। राजा आदिराज सद्गुणा श्री सरगत महाराज की जय। राजा आदिराज सद्गुणा श्री रणजीत महाराज की जय। राजा आदिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय। राजा आदिराज सद्गुणा श्री तारकर महाराज की जय।